जय गजानन माऊली. रोशनी बंडे मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस खूप खास आहे. आज आहे गजानन माऊलीचा 148वा प्रगट दिन. त्यानिमित्ताने आज आम्ही निघालो शेगावला. आज सकाळी लवकर उठले, घरातील सगळं छोटी मोठी जी कामं होती ती आवरून घेतले, देवपूजा वगैरे करून घेतले आणि निघालो शेगावला. चला तर मग जाऊया माऊलीच्या दर्शनाला. सकाळी लवकर उठलं. आजच्या दिवशी मंदिरामध्ये गर्दी खूप असते, तर आम्ही विचार करा की सकाळी लवकरच निघूया. तर आज आम्ही सकाळी लवकरच निघालो. 6 वाजताच घरून निघालो, त्यामुळे रस्त्यावरती अंधारच होता. दिवस उजाळता आम्ही शेगावमध्ये पोहोचलो. आमच्या गावावरून आम्हाला 1-1.5 तास असा हा लागतो शेगावमध्ये पोहोचायला. 1 तासामध्ये आम्ही शेगावमध्ये आलो. मंदिरात आल्यानंतर भाविकांची खूप अशी गर्दी होती, तर गाड्या आतमध्ये काही ती जाऊ देत नव्हती. थोडं लांब पायीच जावं लागत होतं. आज प्रगट दिन असल्यामुळे खूप अशा पालख्या आधीच मुक्कामी येऊन थांबतात. त्यांचं दर्शन झालं होतं. बरेच भाविक भक्त परत चालले होते दर्शन घेऊन. सूर्यनारायणाच्या दर्शनासोबत आम्ही गेटमधून आतमध्ये प्रवेश केला. छान फुलं वगैरे प्रसाद वगैरे घेऊन आतमध्ये दर्शनासाठी गेलो. मंदिरामध्ये पोहोचल्यावर खूप मोठी अशी गर्दी होती. गर्दीमुळे समाधी दर्शनाला 5.5 तास लागणार होते. सो आम्ही मुखदर्शन घ्यायचा विचार केला आणि मुखदर्शनाच्या बारीमध्ये लागलो. मुखदर्शनाला 50-60 मिनटं असे लागत होते. दर्शनाच्या बारीमध्ये लागलो. बारीमध्ये लागल्यावर खूपच अशी गर्दी होती, बघू शकता तुम्ही. नामदेव महाराजांची मूर्ती छान मंदिराच्या दरवाजाकडे बघताना बारीमध्ये लागणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये होते केव्हा महाराजांचं दर्शन होते. प्रत्येकाला घाई होती दर्शन करायची. इथं दर्शन आमचं झालं. दर्शन झाल्यानंतर आलो आम्ही बाहेर आल्यानंतर पूजेची तयारी चालू होती. आजच्या दिवशी शेगावमध्ये पालखी निघते, त्या पालखीची इथं तयारी चालू होती. पूजा हवन चालू होते. बाजूलाच कीर्तन भजन चालू होतं. टाळ मृदुंगाचा नाद, या नादाने मंदिराच्या परिसरातील वातावरण जसं भक्तिमय होऊन गेलं होतं. उष्ट्या पात्रावर निमित्त विदेत्व तो प्रगट. आजच्याच दिवशी महाराज शेगावमध्ये प्रगट झाले. त्यांनी आयुष्यभर साधेपणा, त्याग, भक्ती आणि मानवतेचा संदेश भक्तांना दिला. आजही लाखो भक्त त्यांच्या शिकवणीवर चालतात. इथं परत एकदा महाराजांच्या मुखाचं दर्शन झालं. छान अशी पूजा होती. हवन चालू होता. मंदिरात आल्यानंतर खूपच वेगळं सुख समाधान लाभतं. मन शांत होऊन जातं. महाराजांचा आशीर्वाद मिळाल्याने मनाला खूप छान शांतता लाभते. अशा या गोरगरिबांची माऊली भक्तांच्या हाकेला पावणारी माऊलीचं दर्शन संपन्न झालं. तर आम्ही निघालो बाहेर आल्यानंतर बाहेरील दर्शन घेतलं. पादुकांचं दर्शन वगैरे झालं. इथं छोटी मोठी खरेदी केली. आज गर्दी खूप होती, तर आम्ही विचार केला की आज प्रसाद वगैरे घेऊ नये. तर आम्ही ठरवलं की इथंच नाश्ता करायचा. तर इथं आतमध्ये आलो. उसळ, उपमा, पोहे, चहा, कॉफी वगैरे घेतली. नाश्ता खूप छान होता. विदर्भातील भक्त प्रगट दिन हा मोठ्या उत्साहाने साजरा करतात. भावभक्तीने साजरा केला जातो. गावोगावी पारायण वगैरे असतात. प्रसाद वगैरे असतो. दर्शन झाल्यावर मग आम्ही निघालो घरी.
घरी आल्यावर मी आज विचार केला महाराजांच्या आवडीचा आज नैवेद्य बनवू. त्यांना बेसन भाकरी आणि आंबाडीची भाजी असा नैवेद्य खूप आवडतो. मग आज तोच बेत केला. ही जी आंबाडीची भाजी आहे ही पावसाळ्यामध्येच येते. पावसाळ्यामध्ये हिरवी असली की तेव्हा पण खूप छान छान वेगवेगळे त्यांच्या डिशेस होतात. ही सुकवून घेतले जाते म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण अशी तिला कोरडी म्हणून बनवू शकतो. त्यासाठी सुकवून घेतात बायका. आंबाड्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये तुरीचा कणोर किंवा डाळ लागते. ती भिजत टाकायची 2-3 तास भिजू द्यायची. भिजून झाल्यावर कुकरला किंवा तुम्ही पातेल्यामध्ये शिजवून घेऊ शकतात. पण कुकरलाच घ्या. पातेल्यामध्ये वेळ लागतो भरपूर. डाळ भाजी मिक्स असल्यामुळे लवकर ती शिजत नाही. म्हणून कुकरलाच लावून घ्या. तिथं कुकर मी लावून घेतला, गॅसवरती ठेवला. त्यामधली जी डाळ आहे ती जास्त शिजायला नको आपल्याला, 75%च शिजलेली पाहिजे. म्हणून 3-4 शिट्ट्यामध्ये तुम्ही कुकर बंद करून ठेवा. मी फोडणीसाठी कढई ठेवली. कांदा लसूण मी आधीच कापून घेतला होता. तेल टाकलं, जिरं मोहरी टाकून घेतली. जिरं मोहरी तडतडल्यावर नंतर लसूण टाकला आणि कांदा लाल होईल तोपर्यंत परतून घ्या. हे बघा माझी इथं भाजी छान अशी शिजून झाली. याचं असं आहे भाजी थोडी आंबट असते. शिजल्यानंतरही तुम्ही तिला 2 पाण्याने चांगली धुवून घ्या आणि धुतल्यानंतर ते दाबून पाणी काढून घ्या. म्हणजे आंबटपणा आहे तो निघून जातो आणि जास्त आंबट अशी होत नाही. इथं माझा कांदा होत होता. तोपर्यंत मी भाजी धुवून घेतली. त्यामध्ये हळद टाकली आणि आवडीनुसार तुम्हाला तिखट कमी जास्त आवडत असेल तेवढं तुम्ही यात टाकू शकता. मसाला चांगला होऊ द्यायचा कमी गॅसवरती. आणि त्यामध्ये आपली जी आंबाडीची भाजी शिजवून धुवून घेतलेली आहे त्यामध्ये सोडायची आणि छान असं हलवून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं त्यामध्ये आणि कोथिंबीर टाकायची. बघा किती छान मोकळी सुटसुटीत भाजी झाली. दिसायलाही छान दिसते आणि चवीला तर भन्नाटच असते. आम्हाला खूप आवडते. गावाकडे यांच्या पंक्ती वगैरे असतात त्यामध्ये पण आंबाडीची भाजी केली जाते. आता इथे मी पिठल्याची तयारी करते. तेल तापू द्यायचं. त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाका. जिरं टाकल्यानंतर तुम्ही त्यामध्ये लसूण आणि चिरलेला जो कांदा आहे तो टाकून घ्या. ब्राऊन होईल तोपर्यंत होऊ द्या. ब्राऊन झाल्यावर त्यात हळद टाका आणि चवीनुसार परत तिखट किंवा तुम्ही हिरव्या मिरच्या पण यामध्ये वापरू शकतात आणि थोडा कोथिंबीर टाका म्हणजे चव थोडी थोडी वेगळी येते. छान मसाला झाला. मसाला झाल्यानंतर तुम्हाला घरात किती मेंबर आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करा. पाणी ॲड झाल्यानंतर तुम्ही मीठ टाकून घ्या आणि मी कोथिंबीर नंतर टाकते उकळी आल्यावर. कारण आपण जेव्हा जे बेसन वरतो ना तेव्हा त्यामध्येच पूर्ण कोथिंबीर असं अटकून जाते. म्हणून बेसन झाल्यानंतर बाकीची जी कोथिंबीर आहे ती टाकते. आता मोठा गॅस केला आणि बेसन वरायला घेतलं. बेसन पीठ घेतलं. मी मोठ्या गॅसवरच बेसन वरते म्हणजे आपलं जेणेकरून गाठा वगैरे त्यामध्ये होत नाही. चांगलं स्मूथ असं बेसन वरल्या जाते. हे बघा छान असं पातळ बेसन तयार झालं आणि भाकरी मुलांना पडत नाही म्हणून मी इथं पोळ्याच ठेवल्या आज. पोळ्या करायला घेतल्या. चपात्या करून घेतल्या. चपात्या करून झाल्यानंतर मी प्लेट घेतली. प्लेटमध्ये बेसन घेतलं आणि आपली जी आंबाडीची भाजी होती बनवलेली ती पण घेतली आणि नैवेद्यासाठी ताट तयार केलं आणि तोडी लावायला कांदा वगैरे तेल त्यामध्ये तुम्ही टाकून घ्या. गोडाधोडाचं घरामध्ये जे बनवलेलं असेल ते तुम्ही ठेवा. गजानन माऊलीचे दर्शन आणि माऊलीसाठी बनवलेला हा नैवेद्य तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय गजानन माऊली.